भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तृतीय खंड 3. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म होय. निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धांचे वचन आहे. भगवान बुद्धांनी शिकवलेल्या सर्व सिद्धांतांचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. निब्बाण म्हणजे काय? बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा ते अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. 4 प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. 1. लौकिक म्हणजे खा प्या आणि मजा करा या जड स्वरूपाचा म्हणजे भौतिक स्वरूपाचा. यौगिक म्हणजे योगविद्येचा उपयोग करून. ब्राह्मणी म्हणजे होम हवन आदी यज्ञाचे कर्मकांड करून. औपनिषदक म्हणजे उपनिषदांत वर्णन केल्याप्रमाणे या कल्पनांचे पालन करून. ब्राह्मणी आणि औपनिषदक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. या दोनही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाई. भगवान बुद्धांनी या सिद्धांताचा निषेध केला आहे. म्हणून निब्बाण विषयक ब्राह्मणी आणि औपनिषदिक शिकवणुकीचे खंडन करणे म्हणजे भगवान बुद्धांना कठीण गेले नाही. निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची असल्यामुळे भगवान बुद्धांना ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेत माणसाची प्राणी म्हणून प्रत्येक इंद्रियाची जी भूक असते तिचे शमन करणे ह्या पलीकडे दुसरा आशय नाही. त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते. असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे भगवान बुद्धांच्या मते मानवाची अत्यंत हानी करणे होय. कारण इंद्रिय भुकेचे शमन करणे म्हणजे त्या इंद्रियांचा अधिक भुकेला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. उलट त्याने तात्पुरते सुख मिळते, परंतु त्या येणाऱ्या सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्यास येते. युगातील निब्बाणाची कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी अवस्था होय. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे असते आणि ते मिळवण्यासाठी सर्व संसार परममुख व्हावे लागते. त्याच्या योगाने वेदना टाळता येतात, परंतु सुख मिळत नाही आणि सुख मिळालेच तर ते योग चालू असेल तोपर्यंतच मिळते. ते स्थायी स्वरूपाचे नसते, अस्थायी स्वरूपाचे असते. भगवान बुद्धांची निब्बाणविषयक कल्पना त्यांच्या पूर्वी असलेल्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती. त्यांच्या निब्बाण कल्पनेत 3 विचारांचा अंतर्भाव होतो. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार. जिवंतपणी ह्या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार. आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे 2 विचार भगवान बुद्धांच्या निब्बाण कल्पनेच्या अगदी विरुद्ध आहे. भगवान बुद्धांच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधणे. गयेत राहत असताना भगवान बुद्धांनी भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे असतात हा आहे. ते म्हणाले, हे भिक्खूंनो, सर्वच काही जळत आहे. भिक्खूंनो, संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत? भिक्खूंनो, चक्षुरिंद्रिय जळत आहेत, रूप जळत आहे, चक्षु संस्कार हे जळत आहेत, डोळ्यांनी होणारी जाणीव ही जळत आहे आणि चक्षु संस्कारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक, दुःखकारक, अदुःखकारक गोष्टी ह्याही जळत आहेत. आणि त्या कशामुळे जळत आहेत? त्या रागाग्नीने जळत आहेत, द्वेषाग्नीने, मोहाग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दोमनस्य, त्याप्रमाणेच उपायास आणि निराशा या अग्नीमुळे जळत आहेत. भिक्खूंनो, शौंद्रेंद्रिय जळत आहे, शब्द जळत आहे, घाणेंद्रिय जळत आहेत, गंध जळत आहे, जिव्हा जळत आहे, रस जळत आहे, शरीर जळत आहे. चित्तातील संकल्प विकल्प जळत आहे. चित्त संस्कारापासून ज्या सुख वेदना, दुःख वेदना, अदुःख वेदना उत्पन्न होतात त्या सर्व वेदना जळत आहेत. आणि ह्या कशामुळे जळत आहेत? त्या रागाग्नीने, मोहाग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दोर्मनप्रमाणेच उपायास यांच्यामुळे जळत आहेत. हे जाणल्यावर भिक्खूंनो, प्रज्ञावन व श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे रागाग्नी आदी विकार मावळतात आणि विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो. आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते की मी मुक्त झालो आहे. निब्बाणामुळे सुख कसे मिळते या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले की तो दुःखी होतो. माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो. परंतु ही समजूत म्हणजे त्रिकाळ सत्य नव्हे. भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनही मनुष्य दुःखी राहतो.
दुःख हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. ज्यांच्याजवळ आहे त्यांनाही आणि ज्यांच्याजवळ नाही त्यांनाही लोभामुळे दुःख मिळते. हे विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धांनी स्पष्ट केले आहे. भिक्खूंनो, लोभाने लुब्ध आणि रागाने लुब्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात. परंतु जर लोभ, राग, मोह यांचा पूर्ण उच्छेद झाला तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवित नाही. आणि असे झाले की बंधूंनो, ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिमान श्रावकांनाच साध्य असे ते निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर ते ह्या जन्मी हस्तगत होऊ शकते. माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे. माणसाच्या रागद्वेषावर अग्नीचे रूपक योजून भगवान बुद्धांनी येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक जोरदार स्पष्टीकरण केले आहे. रागद्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. राग द्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत. त्या माणसाला निर्वाणापर्यंत पोहोचू देत नाही. ज्या क्षणी मनुष्य ह्या विकारापासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमू लागतो. भगवान बुद्धांनी ह्या विकारांना 3 वर्गात वाटून दिले आहे. पहिल्या वर्गात प्रत्येक प्रकारच्या तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात. दुसऱ्या वर्गात हे सर्व प्रकारच्या वितृष्णेतून उद्भवणारे घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात. तिसऱ्या वर्गात सर्व तऱ्हेच्या अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता म्हणजे मोह हे दोष येतात. पहिल्या राग व दुसऱ्या द्वेष अग्नीचा संबंध माणसाच्या त्या भावनांची आणि त्या दृष्टिकोनाशी आहे जो दुसऱ्यांच्या संबंधी आहे, तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी ह्याचा संबंध जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्याच्याशी निगडीत आहे. भगवान बुद्धांच्या निब्बाण सिद्धांता संबंधी बऱ्याचशा गैरसमजुती आहेत. निब्बाण शब्दाचा विपक्तीदृष्ट्या अर्थ फुंकर घालून विझवणे किंवा मालवणे असा आहे. शब्दाच्या या व्युत्पत्तीचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांताला अर्थहीन आणि कवडी मोलाचा बनवला आहे. त्याला एक संपूर्ण नकोशी अशी गोष्ट बनवली आहे. ते असे सांगतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालवणे म्हणजे मृत्यू, असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हे जे कोणी अग्निप्रवचनाचा भाषेच्या दृष्टीने अभ्यास करतील त्यांच्या स्पष्टपणे लक्षात येईल की निर्वाणाचा हा अर्थ मुळीच नाही. अग्निस्कंदोपम सुक्तात हे म्हटलेले नाही की जीवन जळत आहे आणि विझून जाणे मृत्यू होय. तिथे म्हटले आहे की रागाग्नी जळत आहे, द्वेषाग्नी जळत आहे आणि मोहाग्नी जळत आहे. या अग्निस्कंदोपम सुत्तामध्ये असे म्हटलेले नाही की माणसाच्या सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे नष्ट करून टाकावे. ते एवढेच म्हणते की पेटल्या ज्वालेला अधिक इंधन पुरवू नका. दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यातही चुकले आहेत. उदाहरणात असे सांगितले आहे, जेव्हा शरीर विस्कळीत होते, संज्ञा थांबतात म्हणजे शुद्ध गेलेली असते, सर्व वेदनांचा नाश होतो, चलन वलनादी क्रिया थांबतात, चेतना एकदम गेलेली असते, तेव्हा परिनिब्बाण घडते. याप्रमाणे परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालवणे, नाहीसे होणे. निब्बाण ह्या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही. निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल एवढा पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे. यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नाही. निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे. हे भगवान बुद्धांनी स्वतः राधस्थविरांना स्पष्ट करून सांगितले आहे. निर्दोष जीवनाचेच दुसरे नाव निब्बाण आहे. एकदा स्थवीर रात तथागताकडे गेले. तथागतांना अभिवादन केल्यावर त्यांच्या समीप बसून त्यांनी विचारले, भगवान, निब्बाण कशाकरिता आहे? भगवंतांनी उत्तर दिले, निब्बाण म्हणजे रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नीचे विझून जाणे. भगवान, परंतु निब्बाणाचा उद्देश काय? राध, निर्दोष जीवनाचे मूळ निब्बाणात आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय, उद्देश आणि साध्य आहे. निब्बाण म्हणजे सर्व प्रवृत्तीचे मालविणे किंवा नाश नव्हे. हे भगवान बुद्धांनी सारिपुत्ताला पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे. एकदा भगवान श्रावस्तीतील अनाथपिंडिकाच्या आश्रमात वास करीत होते. सारिपुत्तही त्यावेळी ते ठिकाणी राहत होते.
भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, ऐहिक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही उत्तराधिकारी व्हा. तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे मी तुम्हाला धम्माचा उत्तराधिकारी म्हणजे दायाद बनवित आहे. असे बोलून भगवान आपल्या गंधकुटीत गेले. सारीपुत्त मागे राहिले आणि भिक्खूंनी त्यांना निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्याची विनंती केली. तेव्हा सारीपुत्त म्हणाले, भिक्खूंनो, लोभ हा दोष आहे, द्वेष हा दोष आहे. हा लोभ आणि द्वेष घालवण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवतो, जाणायला शिकवतो आणि ज्ञान देतो. तो आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण याकडे घेऊन जातो. हा मध्यम मार्ग कोणता? हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्गच होय, त्याशिवाय दुसरा नाही. हाच मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. भिक्खूंनो, हा मध्यम मार्ग आहे. होय भिक्खूंनो, क्रोध वाईट आहे, द्वेष वाईट आहे, ईर्ष्या वाईट आहे, मत्सर वाईट आहे, कृपणता वाईट आहे, लालचीपणा वाईट आहे, ढोंग वाईट आहे, लबाडी वाईट आहे, उद्धटपणा वाईट आहे, मोह वाईट आहे, प्रमाद वाईट आहे. हे सर्व दृष्ट विकार आहेत. मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यम मार्गाने होतो. त्याच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते. हा मार्ग आपणाला पाहायला शिकवतो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण यांच्याकडे घेऊन जातो. निब्बाण हे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग आहे. अशा रीतीने सारीपुत्ताने निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्खूंना ते ऐकून फार आनंद झाला. निब्बाणात जो मूलभूत विचार आहे तो हाच आहे की तो निष्कलंकतेचा मार्ग आहे. याशिवाय निब्बाणाचा इतर अर्थ कोणीही काढू नये. अष्टांग मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही. संपूर्ण उच्छेदवाद हे एक टोक आहे आणि परिनिब्बाण हे दुसरे टोक. ही दोन्ही विरुद्ध टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यम मार्ग आहे. याप्रमाणे निर्वाणाला योग्यपणे समजून लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबंधीचा मनातील गोंधळ नाहीसा होईल.